छान डॉक्युमेंटरी लेस इज मोर म्हणून नेटफ्लिक्सला लेस इज मोर म्हणून कॉन्सेप्ट ही अप्रतिम डॉक्युमेंटरी आहे. तर ती प्रत्येकाने बघावी की आज फायनान्शियल प्लॅनिंग जे आहे ते गडबडत आहे कारण आपण 100 गोल ठेवून मैदानात उतरतो. तुमचा रिसोर्सेस कमी आणि तुमचे गोल जास्त आहेत. याच्यासाठी आम्ही सांगतो की जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग साठी तर तिथे 3 टप्प्यामध्ये आपण प्रॉपर प्लॅनिंग करतो. म्हणजे कसं, पहिलं फाउंडेशन गोल्स. फाउंडेशन म्हणजे काय, तुला उभा राहण्यासाठी तुला कुठचा धोका बसणार नाही. तुला कुठचा मेडिकल इमर्जन्सी आली तर तुझ्याकडे इन्शुरन्स आहे का? तुझा जॉब गेला तर तुझ्याकडे इमर्जन्सी फंड आहे का? तुझ्याकडे कॅश फ्लो मॅनेजमेंट व्यवस्थित आहे का? सणवार जे चालू होतात रक्षाबंधन पासून दिवाळीपर्यंत ते 3 महिने तुझे फटाफट पैसे खर्च होणार, तर त्याचं बजेटिंग तुझ्याकडे आहे का? हे सगळं येतं फाउंडेशन गोल्स. त्यानंतर येतं डायरेक्टली लाईफ गोल्स. म्हणजे काय, तुझं रिटायरमेंट प्लॅनिंग, तुझ्या मुलांचं एज्युकेशन, आई वडिलांचा सपोर्ट. आणि मधल्या काळात जे काही गोल्स येतात त्याला आम्ही बोलतो लाईफ गोल्स. हे लाईफ गोल्स तुमचे मागे पुढे होऊ शकतात. कार घेणं पुढे जाऊ शकतो, कारण कार नसेल तर एखाद्याचा असं काय मोठा चेंज नाही होणार, तो रेंटेड कार पण वापरू शकतो. घर घ्यायचंय, थोडं मागे पुढे झालं, कुठचा तरी फटका बसला, कोविड आलं, अशा वेळेला तो रेंटेड घरामध्ये राहू शकतो. हे लाईफ म्हणजे मिड लाईफ गोल आम्ही पकडतो.